नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजचा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे। कारण कापसाची पहिली फवारणी ही फक्त एक फवारणी नसून संपूर्ण हंगामाचा पाया असतो। अनेक शेतकरी पेरणीमुळे मोठा खर्च करतात, पण सुरुवातीच्या काळात त्यांनी केलेल्या चुकांमुळे त्यांच्या उत्पन्नात मोठी घट होते आणि त्यांना जसे उत्पन्न पाहिजे तसे मिळत नाही। आज आपण जाणून घेणार आहोत पहिली फवारणी कधी करणे आवश्यक असते, कोणत्या किडींची तपासणी ही नियमित करावी, कोणत्या चुका टाळण्यास आवश्यक खर्च वाचू शकतो, फवारणीपूर्वी कोणती तपासणी करावी, पावसाळ्याच्या फवारणीत करताना कोणती काळजी घ्यायची, चांगल्या उत्पन्नासाठी पूरक व्यवस्थापन कसे करावे, अशी संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा, तर तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल आणि तुम्हाला पिकासाठी चांगले उत्पन्नात चांगला नफा मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, पहिली 30 दिवसाचे उत्पन्न पेरणीनंतर सुरुवातीची वाढ ही अत्यंत महत्त्वाची असते आणि अत्यंत संवेदनशील सुद्धा असते। या काळात झाडांची मुळे विकसित होतात आणि त्याचाच पाया तयार होतो। त्यामुळे आठवड्यातून अनेक वेळा शेतीची पाहणी करावी। त्यानंतर पानांच्या खालच्या बाजूला रसशोषक किडे दिसतात काय, पानांच्या वरच्या साईजला आहे का, या संपूर्ण माहिती आपण पाहणे गरजेचे आहे आणि त्याची वाढ खुंटली आहे का, ही संपूर्ण माहिती तपासणे गरजेचे आहे। त्यानंतरच आपण पहिल्या फवारणीचा निर्णय घ्यायचा, अन्यथा घेऊ नये। कारण की दुसऱ्यांनी फवारणी केली त्यानंतरच आपण फवारणी करावी असे करू नये। फक्त शेजारच्या शेतात फवारणी झाली म्हणून आपण शेतामध्ये लगेच फवारणी करू नका। प्रथम प्रत्यक्ष निरीक्षण करा। जर आर्थिक नुकसान पाळण्यापेक्षा जास्त कीड आढळली तर स्थानिक कृषी तज्ज्ञांच्या सहाय्याने योग्य औषधीची निवड करा। आणि जर शेतकरी मित्रांनो तुम्ही फवारणी करत असेल तर तुम्हाला महत्त्वाच्या चुका ह्या टाळायच्या आहे। जर तुम्ही या चुका केलेल्या तर तुमचे उत्पन्नसुद्धा घटू शकते। फवारणीतील महत्त्वाच्या चुका: औषधांचे योग्य मिश्रण करणे गरजेचे आहे। त्याचप्रमाणे शिफारशीनुसार जेवढे औषध टाकायचे आहे तेवढेच टाकावे, अन्यथा जास्त औषध टाकल्यास आपली पराठी वाढेल असे करू नये। जेवढे आहे तेवढेच टाकावे, शिफारशीपेक्षा जास्त डोस वापरणे हे चुकीचे आहे। तीव्र उन्हात फवारणी करणे हे टाळावे, पावसाची शक्यता असल्यास फवारणी करणे हे सुद्धा टाळावे, संरक्षणात्मक साधने न वापरणे, या चुका टाळल्यास सर्व खर्च कमी येतो आणि पिकांचे नुकसान कमी होते। चांगल्या उत्पन्नासाठी फवारणीसोबत संतुलित खत व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे। त्याचप्रमाणे तण नियंत्रण, योग्य सिंचन आणि नियमित निरीक्षण या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। तितक्याच महत्त्वाच्या आहेत निरोगी पीक हे एकाच फवारणीत नव्हे तर एकूण व्यवस्थापनावर अवलंबून असते, ही काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते। त्याचप्रमाणे पहिली फवारणी म्हटलं म्हणजे त्यामध्ये सुरुवातीला पिकांच्या मुळांची वाढ करणे आपल्याला अत्यंत आवश्यकता असते। त्यामध्ये एखादी चांगल्या कंपनीचे ह्युमिक ॲसिड असणे आवश्यक असते। त्यामध्ये 99% 98% आपल्याला ह्युमिक ॲसिड मिळते, ते आपण घेणे गरजेचे असते। त्यामध्ये खताचे व्यवस्थापन करणे सुद्धा गरजेचे असते। त्यामध्ये तुम्ही 19-19 सुद्धा खत वापरू शकता किंवा अदर तुम्ही जे खत वापरतात ते सुद्धा वापरू शकता। यामध्ये साधारणतः विद्राव्य खतांचा वापर करा आणि कीटकनाशकांचा सुद्धा वापर करा। त्यामध्ये फवारणीमध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे आणि तुमच्या पिकांचे मावा, तुडतुडे, काही कीटकनाशक असतील तर त्याचा योग्य ते औषध आणून तुम्ही योग्य प्रमाणे फवारा। तर शेतकरी मित्रांनो, कापसाचं यश मिळवायचे असेल तर घाई न करता योग्य निरीक्षण करा आणि तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार निर्णय घ्या। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान।